तर काय म्हणता बे पोट्टी, आज आहे भाऊ आपल्या संख्यादाचं लग्न. तर आपल्या सगळ्या गावातले पोट्टे मस्त नवीन कपडे घालून झाले भाऊ तयार, कुठं तर लग्नाला जायसाठी. आता मला सांगा तुम्ही, का एवढ्या डेंजर माणसाचं लग्न असल्यावर, म्हणजे आपल्या संख्यादाचं लग्न असल्यावर सगळे डेंजरस माणसं राहणार ना भाऊ लग्नात. मंडळी, मया ब्लॉक मध्ये तुम्हाला दररोज लालपरी दिसे, म्हणून मी तुमच्यासाठी डायरेक्ट बसच एक्सचेंज करून टाकली, डायरेक्ट ट्रॅव्हल्स बोलावली आपण. मग गोपादा म्हणे, सबर रखो बेटा, हम भी आएंगे, आतंक करेंगे और बस में चढ़ेंगे मस्त आराम से. और यही सच कहूँ तो आतंक का दूसरा नाम तो सार्थक गेमर और विष्णोरा गाव के वासी है भाई लोग. आता मंडळी, संकाताचं लग्न म्हटल्यावर खुशीचा माहोल आहे, आणि खुशीचा माहोल म्हटल्यावर थोडासा तर आतंक कराच लागन ना विष्णोरा गावच्या वासीले, म्हणजे विष्णोरा गावच्या पोट्टीले. आता मंडळी, लय दिवसानं आपला ब्लॉग येऊ राहिला, आणि ह्याच गोष्टीवर जर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसन करत तर काय मतलब आहे. मंगल कार्यालयात पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिले आपले पोट्टे नाश्त्यावर भिडले. तुमचा भाऊ पण भिडला म्हणा नाश्ता. या गावातल्या पोट्टीले नाश्ता करताना मी पाहिल्यावर मला समजलं की साल्याल्या आपल्यात आणि आपल्या गावातल्या पोट्टीतच काही बिमारी आहे. नाश्ता झाल्याबरोबर पहिले तुमच्या भावानं, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या ब्लॉगरनं पहिले चहा पिऊन घेतला, आणि नंतर आपल्या गावातले सगळे पोट्टे आणि तुमचा प्रेमाचा भाऊ आला लग्नाच्या हॉलमध्ये कायच्यासाठी तर बसाले, कारण की लग्न सुरू होणार आहे ना थोड्याच मिनिटात. आता मंडळी, नाही म्हणता शेवटी आपल्या संख्यादानं पण नंबर लावून दिला, आणि दुल्हा बन गया रे भाई. नंतर थोड्याच वेळात लग्न लागायला सुरुवात झाली. नव्या म्हटलं, चला म्हटलं रे भाऊ पोट्टी हो, आता लग्न तर लागलं, आता आपण जेवण खावण करून घेऊ आणि निघू रे भाऊ घराच्या रस्त्यानं. आता लग्न तर झालं, तर चला म्हटलं मग आता खाली जाऊ आणि जेवण करून घेऊ मस्त थाटा. आता मंडळी, अमून म्या पहिले मस्त जेवण करून घेतलं. अमू म्हणे, बेटा मी फोनवर बोलू जेवण करतो म्हणे आज. आणि आपली प्रेमाची पब्लिक, आजच्या ब्लॉगला मी इथेच विश्राम देतो. बाय बाय.